डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणासाठी परदेशी जाण्यापूर्वी रमाईला दिवस गेले होते. त्यानंतर त्यांना एक मुलगा झाला. त्याचं नाव रमेश ठेवण्यात आलं. पण काही कालावधीनंतर तो सर्वांना सोडून गेला. बाबासाहेब परदेशी शिक्षणाकरता गेल्यानंतर या 4 वर्षांमध्ये बऱ्याच घडामोडी झाल्या. याच काळात बाबासाहेबांच्या सावत्र आई म्हणजेच जिजाबाई यांचे निधन झाले. बघता बघता 4 वर्षे अशी निघून गेली आणि बाबासाहेब लंडन मार्गाने मुंबईला येत असल्याची बातमी कळली. सगळ्यांना आनंद झाला. रमाईचे डोळे बाबासाहेबांच्या वाटेकडे लागले होते. बाबासाहेबांचे पत्र आले की मी लंडन मार्गे मुंबईला येत आहे. 4 वर्ष बाबासाहेब घरापासून रमाईपासून शिक्षणासाठी बाहेर होते. ते आता येणार म्हणून घरातील सर्वांना खूप आनंद झाला होता. घर सगळं आनंदाने नाचत होतं. लक्ष्मीबाई आणि रमाई यांनी मिळून बाबासाहेबांची अभ्यासाची खोली झाडून पुसून लख्ख केली होती. रमाईचं मन पाखरू बनून बाबासाहेबांच्या भेटीसाठी आतुर झालं होतं. एवढ्यात एक भयंकर बातमी त्यांच्या कानावर आली. वाऱ्याच्या वेगानं ती सगळीकडे पसरली. ती बातमी अशी की लंडन मार्गे मुंबईला येणारी आगबोट भूमध्य समुद्रात जर्मन पाणबुड्यांनी बुडवली आहे. बाबासाहेबांनी त्याच बोटीने येण्याचं कळवलं होतं. ही बातमी ऐकून रमाई मोठ्याने ओरडल्या आणि त्यांची शुद्ध सरपली. सगळ्यांची धावपळ सुरू झाली. थोड्या वेळानं कळलं की बाबासाहेब दुसऱ्या बोटीने येत आहेत. मात्र त्यात त्यांचा जीव की प्राण असणारी पुस्तकं होती. ती त्या बोटीमध्ये होती आणि ती बोट बुडाली. तेव्हा रमाई म्हणाल्या की माझं कुंकू बळकट म्हणून साहेब येणार असं मला वाटत होतं. एवढ्यामध्येच बाहेर एक मोटार थांबली. बाबासाहेब गाडीमधून उतरले आणि डॉक्टर भीमराव आंबेडकर की जय अशा घोषणा लोकांनी दिल्या. तेव्हा रमाईने धावतच जाऊन बाबासाहेबांच्या पायावर डोकं ठेवलं. बाबासाहेबांनी त्यांना उठवलं. बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं. दोघांनाही त्यांच्या हृदयाची भाषा अश्रूमधून समजली होती. बाबासाहेबांनी यशवंताला मुकुंदाला जवळ घेतलं. गौरा शंकराच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. रमाई धन्य झाल्या. बाबासाहेब त्यांच्या वडिलांच्या फोटोपुढे डोळे मिटून उभे राहिले आणि म्हणाले, बाबा, तुमचा बिवा उच्च शिक्षण घेऊन आला आहे. रमा, तू या कामासाठी मला सावलीसारखी साथ दिलीस. मी धन्य आहे. तेव्हा रमाई म्हणाल्या, मीच तुमच्या जीवनात आले हे माझं खरंच मोठं भाग्य आहे. त्यानंतर बाबासाहेब आता सिडनेहॅम कॉलेजामध्ये प्राध्यापक म्हणून नोकरीला लागले. त्यानंतर बाबासाहेब रमाईजवळ बसले आणि त्यांना म्हणाले की माझी बडोद्याची नोकरी सुटली ते बरं झालं. तेथील अनुभवाचं गाठोडं घेऊन आलो आणि भावी कर्तृत्वाला आव्हान मिळालं. तेव्हा रमाई म्हणाल्या की तुम्ही प्रोफेसर लोक बोलायला लागलात की थांबतच नाही. पण तुम्ही काय म्हणाला ते मला कळलं नाही. रमाईचे हे बोलणं ऐकून बाबासाहेब खळखळून हसू लागले. ही सर्व माहिती लेखक श्रीनिवास भालेराव यांच्या मी साहेबांची रमा या पुस्तकामधून घेतलेली आहे.